नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतो. इतर कोणतीही समृद्धी असली तरी सुद्धा आरोग्याची समृद्धी नसेल तर काही उपयोग नसतो. म्हणूनच आपण कायम स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जीवनामध्ये कधीतरी आपल्याला काही रोग होतात, आजार होतात आणि काही वेळेला ते गंभीर स्वरूप धारण करतात. अशा वेळेला आपल्याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही. बघा, 20व्या शतकाच्या शेवटी आणि आजच्या या आपल्या 21व्या शतकाच्या सुरुवातीला तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आणि या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव सगळ्याच क्षेत्रांमध्ये व्हायला लागला. मग वैद्यकीय क्षेत्र तरी त्याला कसं अपवाद असणार. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर हा वाढत चालला होता. या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवनवे प्रयोग होत असतात, संशोधन होत असतं आणि अद्ययावतपणा त्यामध्ये येतच असतो. पण जर त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मग रुग्णाला बरं होण्यासाठी कमी कालावधी लागतो आणि इतरही अनेक फायदे होतात. आणि आजकालचं जग हे म्हणजे वैद्यकीय ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हे हातात हात घालून चाललेत असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच अनेक शस्त्रक्रिया या सध्याच्या काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं म्हणजे दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपिक सर्जरीज होतात किंवा रोबोटिक असिस्टेड सर्जरीज सुद्धा होतात. मग या नेमक्या काय असतात? साध्या ज्या शस्त्रक्रिया पूर्वी होत असतील त्याच्यापेक्षा याच्यामध्ये काय फरक असतो? याचे फायदे तोटे काय? असे प्रश्न आपल्या मनात येतात. आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं मिळवण्यासाठी आजच्या या विशेष आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय. आणि त्यासाठी या क्षेत्रात वैद्यकीय सेवेचा 25 वर्षाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टरांना आपण बोलवलंय, ज्यांचं नाव आहे डॉक्टर लता धने भोईर. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू. डॉक्टर लता धने भोईर या बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय यामध्ये शल्यचिकित्सा शास्त्र विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि स्तनांच्या शस्त्रक्रिया म्हणजे ब्रेस्ट सर्जरीजमध्ये त्या तज्ज्ञ आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आपलं MBBS MS जे शिक्षण आहे ते जनरल सर्जरी यामध्ये केलेलं आहे. आणि सांगायला विशेष अभिमान वाटतो ते म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये पहिली रोबोटिक असिस्टेड सर्जरी जी गेल्याच आठवड्यात पार पडली ती मॅडमनीच केलेली होती. त्यामुळे आपल्याला अशा नामवंत तज्ज्ञ आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करायला मिळाले आहेत आणि ज्यांनी 100हून अधिक कर्करोग जागृतीचे कार्यक्रम आणि शिबिरं घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे शासनाची जी मोहीम आहे स्तनाचा जो कर्करोग आहे त्याची जागृती आणि उपचार करण्यासाठी जी मोहीम राबवली गेली त्यामध्ये त्यांनी नोडल ऑफिसर म्हणूनही काम केलेलं होतं. त्याचप्रमाणे पदवी पदव्युत्तर यांच्यासाठी त्या परीक्षक म्हणूनही काम करतात. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या समाजकार्यही करतात. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याकडे आपल्या मनातले जे प्रश्न आहेत शस्त्रक्रिया या संदर्भात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यासाठी होणारा वापर या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम, आपल्या विषयाकडे वळताना माझ्या मनात पहिलाच प्रश्न येतो की पूर्वी ज्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या म्हणजे विना दुर्बिणीद्वारे आणि आता ज्या लेप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे केल्या जातात यामध्ये नेमका फरक काय असतो? लॅप्रोस्कोपी यायच्या आधी म्हणजे साधारण 1985 वगैरे त्याच्या आधीच्या काळामध्ये त्यावेळेला आपण ओपन सर्जरीज करायचो. ओपन म्हणजे आपल्याला एखाद्या अवयवापर्यंत पोचायला लागण्यासाठी जे काही आपल्याला अब्डॉमेन आपलं पोट उघडण्यासाठी जेवढा चिरा द्यावा लागायचा तर त्याप्रमाणे त्याचा तो आकार बदलायचा. म्हणजे एखाद्याच आपल्याला अपेंडिक्स काढायचं आपण छोट्या इन्सिजन मधून करायचो, पण तिथे जर आपल्याला एखादी मोठी गाठ काढायची असेल किंवा
गॉल ब्लॅडर काढायचं असेल तर आपलं ते इन्सिजन मोठं असायचं, म्हणजे जो चिरा द्यायचा ते मोठं. पण लॅप्रोस्कोपीमुळे काय झालंय की आपण आता ह्याच सगळ्या सर्जरी दुर्बिणीद्वारे, म्हणजे आपण छोटे छोटे 1-1 सेंटीमीटरचे छोटे छोटे छिद्र असे आपण 1-2-3 छिद्र करून त्याच्यातून आपण पाहिजे तितकं कुठलाही मोठा अवयवाचं डिसेक्शन किंवा एक्सिजन आपण म्हणतो ते काढण्याचं, हे सगळं आपण लॅप्रोस्कोपीद्वारे करू शकतो. मला आठवतंय की पूर्वी म्हणजे तुम्ही पोटाच्या सर्जरीचा उल्लेख केलात की अशी चिरा दिसायच्या, नंतर आयुष्यभर त्यांच्या पोटावर खुणा स्कार मार्क त्यांच्या ते राहायचे. आता आपण स्कार मार्क दिसत नाहीत कारण ते इतक्या छोट्या असतात की हार्डली 1 सेंटीमीटर किंवा त्याच्याही पेक्षा लहान असलेले स्कार मार्क असं 5 mm चे वगैरे, त्यामुळे ते दिसत नाहीत आपल्याला. म्हणजे ज्या पेशंटना त्या शस्त्रक्रियेच्या खुणा आयुष्यभर बाळगायच्या नाहीयेत त्यांच्यासाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया महत्त्वाची आहे. करेक्ट. पण मग याचा भारतामध्ये कधीपासनं किंवा याचा जेव्हा उगम झाला तो केव्हा झाला? ॲक्च्युली लॅप्रोस्कोपिक सर्जरीज चं इव्होल्युशन खूप वर्षांआधीपासून झालं होतं. 1930-25 पासून लोक करत होती, पण फक्त डायग्नोस्टिक करत होती. म्हणजे आपण फक्त कॅमेरा आत घालायचा आणि फक्त बघायचं की आतमध्ये पोटात काय, जसं आज आपल्याला सिटी स्कॅनमध्ये दिसतं की केल्यानंतर जे दिसतं त्या सिटी स्कॅन यायच्या आधी लोक लॅप्रोस्कोपीली फक्त डायग्नोस्टिकली वापरत होते. पण सर्जरी करण्यासाठी आपल्याला ज्या हत्यारं लागतात कॅमेरा बरोबर, त्याचं डेव्हलपमेंट थोडं उशिरा झालं. आणि साधारण पहिली सर्जरी म्हणता येईल तर 1980-70च्या आसपास वगैरे पहिली सर्जरी झाली. त्याच्यानंतर मग पहिली भारतातली सर्जरी 1990 साली मुंबईमध्ये झाली. डॉक्टर उडवान यांनी केली होती ती लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी, म्हणजे आपण पित्ताशयाची जी आपण म्हणतो काढण्याची शस्त्रक्रिया, ती त्यांनी 1990 साली पहिल्यांदा मुंबईत केली. आणि ती आपल्या लॅप्रोस्कोपीसाठी एक माइलस्टोन किंवा लँडमार्क होतं. नक्कीच. आणि त्याच्यानंतर लगेच काही महिन्यामध्ये दुसरीच लॅप्रोस्कोपिक सर्जरी आपल्या पुण्यात झाली. म्हणजे आता साधारण 1990 पासनाचा याला इतिहास आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या क्षेत्रामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया किती वर्ष करताय? मी साधारण 2003-04 पासून चालू केली आम्ही ती शस्त्रक्रिया करणं. तर आज साधारण 22 वर्षाचा जवळजवळ अनुभव आहे लॅप्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा. आणि सुरुवातीला जे आम्हाला मिळायचे इन्स्ट्रुमेंट्स किंवा स्कोप असायचे त्याची क्वालिटी, आज आता जे आम्हाला अवेलेबल आहेत स्कोप्स आणि इन्स्ट्रुमेंट ते खूप ॲडव्हान्स्ड आहेत. त्यामुळे ते पूर्वीपेक्षा आत्ता सर्जरीज करणं खूप सुसह्य झालं आहे. अगदी खरं आहे. आता जेव्हा तुम्ही लॅप्रोस्कोपी, आता तुम्ही पोटाचा उल्लेख केलात की पोटाच्या आणि आधी तो निदानासाठी केला जायचा आणि आता ॲक्च्युअल शस्त्रक्रियेसाठी दुर्बिणीचा उपयोग केला जातो. पण शरीरातल्या कोणकोणत्या अवयवांच्या बाबत अशी शस्त्रक्रिया आपल्याला करणं शक्य आहे? जवळजवळ सगळेच. म्हणजे आपण पोटात असलेले सगळे अवयव, मग ते यकृत असेल किंवा जठर असेल, इंटेस्टाईन्स असतील, किडनी असेल, युरेटर असेल, पॅनक्रियाज की म्हणजे आपण स्वादिपिंड म्हणतो, स्प्लीन म्हणजे प्लिहा किंवा युरिनरी ब्लॅडर, गर्भाशय, कॅन्सरच्या ह्या सगळ्या अवयवांमध्ये होणारे कॅन्सर्स किंवा विना कॅन्सर नसलेले सुद्धा आजार ज्याच्यासाठी सर्जरीज लागतात, ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आपण लॅप्रोस्कोपीद्वारे करू शकतो. पोटातलेच नाही पण इवन आपण म्हणतो फुफ्फुसांचे सर्जरीज, हार्ट सर्जरीज, ह्या सुद्धा आपण मिनिमल इन्व्हेसिव्हनी करू शकतो. वा वा वा. बर, पण मग प्रामुख्याने केल्या जातात कुठल्या? म्हणजे आम्ही ज्या ऐकतो ते प्रामुख्याने पोटाच्या बद्दल, तर या व्यतिरिक्त पर्सेंटेज कुठल्या अवयवाच्या बाबतीत यातलं जास्ती आहे? सगळेच आहेत, पण जास्त आजार होणारे म्हणजे आतड्यांचे म्हणजे इंटेस्टिनल सर्जरीज आणि हिपॅटोबिलियरी म्हणजे पॅनक्रियाज आणि गॉलब्लॅडरच्या रिलेटेड जे सर्जरीज असतात त्या जास्त प्रमाणात आपल्याकडे लॅप्रोस्कोपिकली होतात. त्याच्यामागे काही आणि किडनी सर्जरीज जास्त होतात. त्याच्यामागे काही खास कारण म्हणजे याच अवयवांच्या का होतात? कारण आजार ह्या अवयवांमध्ये जास्त दिसतो कम्पेअर्ड टू अदर जे काही दुसरे अवयव आहेत त्याच्यापेक्षा ह्या अवयवांमध्ये तो आजार जास्त आढळतो. ह्या अवयवांची सर्जरी आपल्याला लॅप्रोस्कोपिकली करण्यासाठी लॅप्रोस्कोपी करणं सोपं जातं. तुम्ही आत्ता एक छान शब्द वापरला की सोपं जातं. तर नेमकं सोपं जाणं हे डॉक्टरांच्या दृष्टीने आहे का पेशंटच्या? हा माझा पुढचा प्रश्न आहे आणि तो आपण एका नंतर एक घेऊयात की डॉक्टरांना नेमका याचा काय फायदा असतो? फायदा मेन पेशंटसाठी जास्त असतो डॉक्टरांपेक्षा. पण डॉक्टरांचा फायदा म्हणाल असं तर की डॉक्टरांसाठी असा वेगळा फायदा नाहीये, पेशंटसाठी जास्त फायदे आहेत. कारण मोठा चिरा घेतला नसल्यामुळे, छोटे इन्सिजन असल्यामुळे रिकव्हरी फास्ट असते, ब्लिडिंग कमी होतं,
पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन कमी होतं, पेशंटचं हॉस्पिटल स्टे कमी होतं, पेन कमी होतं, त्यामुळे पेशंट त्यांच्या कामावरती लवकर जाऊ शकतो. म्हणजे जिथे पूर्वी ओपन सर्जरी असायच्या तर टाके काढायला 10 ते 12 दिवस लागायचे, मग त्याच्यानंतर मग पेशंट आतलं सगळं हिलिंग व्हायला 1-1.5 महिना लागायचा, त्यामुळे त्यांचे वर्किंग डेज तेवढे कमी व्हायचे. ते आता तसं होत नाही. आता आपल्याकडे बऱ्याच लॅप्रोस्कोपी सर्जरी डे केअर होतात, म्हणजे सकाळी तुम्ही या, ऑपरेट करा, संध्याकाळी घरी जा. म्हणजे इतकं सुसह्य हे लॅप्रोस्कोपी सर्जरीनी झालंय. प्रेक्षक हो, जसं सुरुवातीला उल्लेख झाला त्याप्रमाणे की ज्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला जर या सगळ्यामध्ये फायदा होणार असेल तर त्याचा वापर हा दिवसेंदिवस कसा वाढत चाललाय हे आपण जाणून घेतोय. आपण ही माहिती याही पुढे घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर लता धने भोईर यांच्याशी. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे काय आणि त्याचे नेमके फायदे काय होतात याबद्दल तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे सांगत होतात की पेशंटला याचा फायदा होता. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लिडिंगचा मुद्दा सांगितला, तर तो थोडा एक्सप्लेन करू शकाल का? आपण इन्सिजन छोटं घेतल्यामुळे ब्लिडिंग तसंच आपोआप कमी होतं. मोठ्या इन्सिजन मध्ये ब्लिडिंग जास्त होतं, छोट्या इन्सिजन मध्ये कमी होतं. आणि प्लस आपल्याला आजकालच्या लॅप्रोस्कोपीचे जे विजन आहे ते आपल्याला 3D असतं, त्यामुळे आपल्याला 3 डायमेन्शनल दिसल्यामुळे आणि ती एखादी आर्टरी झूम करता येते, जे आपल्याला उघड्या डोळ्याने नाही करता येत, पण ते लॅप्रोस्कोपीच्या स्क्रीनवर करता येतं. क्या बात आहे. त्या कॅमेरामध्ये. त्यामुळे आपल्याला ते छोटे छोटे वेसल्स जे असतात, आर्टरीज जे असतात ब्लीड होणारे, ते आपल्याला लवकर स्पॉट करता येतात आणि मग ते त्याप्रमाणे त्याचं ते ब्लिडिंग थांबवता येतं. ओपनमध्ये त्यातल्या ते जरा जास्त ब्लिडिंग होण्याचे चान्सेस आहेत. सेकंडली लॅप्रोस्कोपीचा अजून एक फायदा आहे की ज्या सर्जरीज थोड्याशा आपण म्हणतो थोड्या डेप्थमध्ये आहेत, जिथे सर्जनचा हात पोचत नाही, जसं आमच्या हायटल सर्जरीज आहेत किंवा पेल्विस मधल्या खालच्या गर्भाशयाच्या किंवा खालच्या रेक्टमच्या ज्या सर्जरीज आहेत, प्रोस्टेटच्या सर्जरीज आहेत, ज्या डेप्थमध्ये आहेत, तिथे लॅप्रोस्कोपिक सर्जरीज उपयोगी पडतं, कारण आपले इन्स्ट्रुमेंट तिथपर्यंत पोचतं आणि प्लस मॅग्निफिकेशन आपल्याला खूप मिळतं आणि त्यामुळे ते करायला खूप सोपं जातं. तर ह्या ओपन सर्जरीज पेक्षा ह्या लॅप्रोस्कोपीच्या असलेले हे फायदे जास्त आहेत. आणि सेकंडली मगाशी मी जसं म्हटलं की पेशंट लवकर घरी जातो कारण त्याचं पेन कमी होतं, पेन नसतं, रिकव्हरी फास्ट होते, पेशंटला मेडिसिन्स कमी लागतात, त्याचं पोस्ट ऑप कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, इन्फेक्शन होणं ज्या गोष्टी आहेत त्या होत नाहीत. आणि इन्सिजन घेतल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा तिथे पुढे जाऊन हर्निया होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. तो हर्निया होण्याचे चान्स जवळजवळ लॅप्रोस्कोपी सर्जरीजमुळे नेग्लिजिबल आहेत, जवळजवळ नाहीच आहेत. आणि मोठे इन्सिजन्स घेऊन आपण ज्या सर्जरी करतो त्यावेळेला अडिजन्स म्हणजे आतमध्ये पोटाच्या आतमध्ये इंटेस्टाइनला एकमेकांना चिकटण्याचे शक्यता जास्त असते, जे लॅप्रोस्कोपीमध्ये नसतं, कारण आपण खूप हँडलिंग केलेलं नसतं लॅप्रोस्कोपीमध्ये. फक्त जिथे आपल्याला जे टार्गेटेड ऑर्गन आहे तेवढीच आपण हँडलिंग करून तेवढे तिथेच फक्त आपण सर्जरी करतो. त्यामुळे लॅप्रोस्कोपीचे फायदे ओपन सर्जरीजपेक्षा खूप आहेत. आणि आता जवळजवळ सगळेच ओपन सर्जरी आम्ही करत होतो त्या मी 90% ओपन सर्जरीज आता आम्ही लॅप्रोस्कोपिकली करतो. वा वा. बरं. आणि तुम्ही हा महत्त्वाचा शब्द वापरलात की पेन कमी होतं. काय होतं, सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाला शस्त्रक्रियेची भीती का वाटते, तर त्यात जी वेदना होईल यासाठी त्याची भीती असते, किंवा त्यात जो रक्तस्राव होईल किंवा आम्हाला इतके दिवस तिथे राहायला लागेल, ही जी सगळी भीती मला वाटतं तीच कमी होऊन गेली आता. कारण इन्सिजन छोटा असल्यामुळे पेन कमी होतं. आता तुम्हाला जितकं जास्त लागेल तितकं तुम्हाला पेन जास्त होणार आहे आणि जितकं कमी जखम असेल तेवढं तुमचं पेन कमी असेल. त्याच्यामुळे पेन कमी असल्यामुळे पेशंट आपल्या वर्किंग त्याच्या जे काही ऍक्टिव्हिटीज असतात वर्क त्या लगेच ही रिकवर्स गोज टू हिज वर्क व्हेरी अर्ली. म्हणजे आता त्याचे जे कामाचे दिवस असतात ते बुडत नाहीत. आणि डॉक्टरांच्या दृष्टीने सुद्धा जसं तुम्ही म्हणलात की त्याचा हात जिथे पोचू शकत नाही तिथपर्यंत किंवा मॅग्निफाईंग ग्लासचा तुम्हाला उपयोग होतो, तर हे सगळे मला असं वाटतं की तंत्रज्ञान आणि ज्ञान हे एकात एक असल्यामुळे त्याचा एक एकत्रित परिणाम चांगला होत असणार नक्कीच. पण लगेच एक मनात प्रश्न असा येतो डॉक्टर की ठीक आहे, हे सगळे फायदे आहेत, आपण करायची ठरवली एखादी शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे, तर पेशंटला त्यासाठी काही आधी वेगळी काळजी घ्यायला लागते किंवा काही आधी पथ्य पाळावी लागतात, असं काही असतं का?
वेगळं पथ्य नाही, साधारण आपल्याला तीच काळजी घ्यावी लागते जे आपण ओपन सर्जरीला घेतो. काही काही वेळेला पेशंट अॅनेस्थेशियासाठी फिट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे, कारण लॅप्रोस्कोपीमध्ये बऱ्याच वेळेला 90% आपण जनरल अॅनेस्थेशिया देतो. काही खूप कमी सर्जरीज आपण स्पायनल किंवा रिजनल खाली करू शकतो, पण 90 to 92% टाईप आपण ते जनरल अॅनेस्थेशिया खाली करतो. मग त्याच्यासाठी जर पेशंटला काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल पेशंटचे लंग वीक असेल किंवा हार्ट वीक असेल तर त्याला जनरल असे देता येत नसेल, मग त्यावेळेला आपल्याला मग लॅप्रोस्कोपिक सर्जरीज टाळाव्या लागतात आणि मग ओपन सर्जरीचाच फक्त पर्याय उरतो. बाकी वेगळा काही पथ्य नाहीये. जसं आपण नेहमीच सांगतो की जर काही तुम्ही स्मोकिंग करत असाल, अल्कोहोल, तर पहिले 2-3 दिवस आधी ते ॲब्स्टेन राहा आणि सर्जरी नंतर पण एखादा आठवडा ॲब्स्टेन राहा. एक 24 तास आधी आपण किंवा 8 तास आधी पेशंटला उपाशी ठेवतो आणि बाकी काय अलर्जी असेल तर त्याप्रमाणे ते पथ्य जे काय असेल ते. पण जसं मी मगाशी म्हटलं की तंत्रज्ञान हे सतत बदलतंय आणि नवीन नवीन तंत्रज्ञान सतत येत असतं, तर तुमचं ज्ञान जसं अद्ययावत तुम्ही करत जाता, वैद्यकीय ज्ञान, तसं हे तंत्रज्ञान सुद्धा वाढत जातं. मग या क्षेत्रात लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात काही नवीन असं तंत्रज्ञान आलंय का की जे तुम्ही आता गेल्या 20 वर्षात हळूहळू डेव्हलप झालेलं पाहिलं? म्हणजे मी जेव्हा चालू केली होती 2003 साली, आम्ही जेव्हा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये साधारण 2000 सालापासून लॅप्रोस्कोपी चालू झाली आणि त्यावेळेला जे मॉनिटर्स असायचे किंवा कॅमेरा सिस्टीम असायची ती साधारण 2D असायची आणि इतकं मॅग्निफिकेशन किंवा रेझोल्युशन नसायचं कॅमेराचं. गॅस जो वापरायचो आम्ही किंवा लाईट सोर्स जो असायचा, ह्या सगळ्या खूप बेसिक होत्या. आता त्याच्यात इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की आज आपल्याला 3D व्हिज्युअलायझेशन दिसतं. आपल्याला असं वाटतं की आपण साधारण पेशंटच्या पोटातच बसून सर्जरी करतोय, इतकं ते 3D दिसतं आपल्याला. आणि त्यामुळे आपल्याला एखादी तीच ऑर्गन आपल्याला झूम करून बघता येतं. रेझोल्युशन चांगलं आहे. 4K सिस्टीम्स आहेत आता आपल्याकडे, ज्याच्यामुळे रेझोल्युशन खूप छान दिसतं. गॅसेस जे मिळतात आपल्याकडे ते चांगले. लाईट सोर्सेस जे पूर्वीचे डिम असायचे ते आता आपल्याकडे एकदम चांगले लाईट सोर्स आहेत की डेप्थमध्ये सुद्धा अंधार दिसत नाही, तिथे आपल्याला चांगलं व्हिज्युअलाइज होतं. तर ह्या गोष्टी डेव्हलप झालेल्याच आहेत. प्लस त्याच्याबरोबर काही इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप झालेत. पूर्वी आम्ही मोनोपोलर कॉटरी म्हणायचो, म्हणजे सिंगल करंट कॉटरीने आम्ही सर्जरीज करायचो. आता आपल्याकडे बायपोलर, अल्ट्रासोनिक कॉटरीज अशा गोष्टी आल्यात की ज्याच्याने आमच्या सर्जरीज अजून सुसह्य झालेल्या आहेत. वा वा वा. म्हणजे त्याच्यात अचूकता तर आलीच आहे आणि त्याबरोबर तुम्हाला ते सोयीचं पण होत चाललंय. वा वा वा. पण मला एक सांगा मॅडम की आता तुम्ही ससूनमध्ये कार्यरत आहात, पण ग्रामीण आणि शहरी भाग असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला हे चित्र काही वेगळं दिसतं का की या भागात याचं प्रमाण जास्ती आहे किंवा ग्रामीण भागात कमी आहे? मग तिथे कधी पोचतात या किंवा ग्रामीण भागातली काय पर्सेंटेज आहे याच्यासाठी? जेव्हा चालू झालं तेव्हा शहरी भागात चालू झालं, कारण रिसोर्सेस जे आपण म्हणतो, जे वस्तू मिळतात, कॅमेरा असेल, सिस्टीम असेल, इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा गॅस, आम्ही साधारण कार्बन डायऑक्साईड गॅस वापरतो सर्जरी करण्यासाठी. आतमध्ये आपण पोटामध्ये जेव्हा छोटे छोटे होल्स करतो तर आम्ही पोट म्हणतो. एका पोटमध्ये आम्ही कॅमेरा घालतो, बाकीच्या पोर्ट्समध्ये आपण इन्स्ट्रुमेंट घालून सर्जरी करतो. मग ते इन्फ्लेट राहण्यासाठी, आपला पोट थोडंसं इन्फ्लेटेड राहण्यासाठी आपण त्या CO2 गॅस, कार्बन डायऑक्साईड गॅस घालतो. मग ह्या गॅसची जी अवेलेबिलिटी ही अर्बन एरिया म्हणजे शहरी भागात जास्त आहे, ती रुरल मध्ये त्यातल्या त्यात कमी मिळते. पण आता बऱ्याच लॅप्रोस्कोपिक सर्जरीज चांगले आपल्याकडे इंडिजिनस म्हणजे भारतातच तयार होणारे इन्स्ट्रुमेंट्स आणि कॅमेरा असल्यामुळे अफोर्डेबल झाले आहेत सेट्स. त्यामुळे ते आता रुरलमध्ये सुद्धा बऱ्याच जागी पोहोचलेले आहेत. फक्त काही रिसोर्सेस डिपेंड, जसे की कार्बन डायऑक्साईड गॅस वेळेवर मिळणं किंवा लाईट तिथे अवेलेबिलिटी असणे आणि मेन म्हणजे अॅनेस्थेशिया किंवा जनरल असे देता येण्यासारखं सेटअप असणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं रुरलमध्ये ह्याचं प्रमाण कमी आहे. पण काही टियर 2 सिटीज आहेत, म्हणजे अगदी ग्रामीण आणि अगदी शहरी नाहीत, अशा मधल्या ज्या सिटीज आहेत तिथपर्यंत मात्र लॅप्रोस्कोपी पोहोचलेली आहे. वा वा वा. आणि ग्रामीण मला असं वाटतं की भागातले लोक आपल्यापर्यंत पोहोचतच असतील या ना त्या निमित्ताने, किंवा तुमच्या ज्या मोहिमा असतात, उपक्रम असतात त्या जागृतीद्वारे. ट्रान्सपोर्ट चांगला झाल्यामुळे, मे बी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी, ट्रान्सपोर्ट सोशल मीडियावरती मुळे लोकांना त्याची माहिती लवकर कळायला लागली की ही गोष्ट कुठे मिळू शकते आपल्याला लवकर, आणि त्यामुळे लोक आता यायला लागलेत. आणि अवेलेबिलिटी तिथपर्यंत त्यांच्या शहरात पण आहेच, पण एखादी कॉम्प्लिकेटेड किंवा हाय रिस्क सर्जरी असेल तर मग नक्कीच शहरामध्ये लोक येतात. बरोबर. एक छोटासा उपप्रश्न या निमित्ताने मनात येतो की वयोगटाचं काही लिमिट असतं का हो या सर्जरीजना? म्हणजे याच फक्त पर्टिक्युलर वयोगटापर्यंत तुम्हाला ही शस्त्रक्रिया करता येते, आणि नसेल तर कुठपर्यंत तुम्ही केल्यात, कुठल्या वयोगटापर्यंत?
वयोगटाचं काही बंधन नाहीये. आम्ही साधारण नवजात शिशूपासून ते 90-95 वर्षाच्या आजी आजोबापर्यंत सुद्धा सर्जरी केलेल्या आहेत. फक्त मी म्हणलं की अनेस्थेशियासाठी त्या व्यक्तीचा फिटनेस असणं गरजेचं आहे. की भूल देण्यासाठी जर त्या व्यक्ती जनरल अनेस्थेशियासाठी फिट असतील तर आपल्याला वयोगटाचं कुठलंही बंधन नाहीये. वा वा, हा केवढा मोठा फायदा आहे. मला असं वाटतं की वयोमानानुसार त्या माणसाची जी एक सहन करण्याची ताकद किंवा भीती वाढत झालेली असेल, तर ही त्या शस्त्रक्रियेचा किंवा तंत्रज्ञानाचा फायदा आहे की इतक्या वयोगटापर्यंत तुम्ही ते करू शकता. 95 म्हणजे खूपच चांगला वयोगट स्पॅन आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये. प्रेक्षक हो, की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्या नेमक्या कशा उपयुक्त ठरतात आणि दिवसेंदिवस त्याचं प्रमाण कसं वाढतंय हे आपण बघतोय. आणि आपल्याला याच्याबद्दल अजूनही माहिती घ्यायची आहे, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर लता धने भोईर यांच्याशी आणि ते आपल्याला सांगतायत की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया जर आपण केली तर आपल्याला काय काय फायदे होतात. डॉक्टर, एक छोटा प्रश्न येतोय मनामध्ये आणि एक सामान्यांच्या म्हणजे आमच्यासारख्या नॉन मेडिकल लोकांच्या मनामध्ये हा असतो की ठीक आहे, तुम्ही आता सांगितलं की आम्ही दुर्बिणीद्वारे आत जातो, मग तिथे ऑपरेट करतो, तुम्हाला ते 3D सगळं दिसतं, जणू काही पोटातच बसलोय त्या पेशंटच्या. पण तो जो अवयव आहे म्हणजे आता ते पित्ताशय असेल किंवा आणखी तुम्हाला गर्भाशय काढायचं असेल तर ते काढतात कसं नेमकं बाहेर? हे कॉमन डाऊट असू शकते. ज्या ऑर्गन्स आम्ही काढताना समजा ते ऑर्गन कोलॅप्सिबल असेल, जसं की गॉल ब्लॅडर आहे, ती साधारण छोटी पिशवीसारखी कोलॅप्सिबल असते. मग ती आपल्याला त्याच आपल्या इन्सिजन म्हणजे ते आपण 10 mm चा घेतलाय, 10 mm चा किंवा 1 सेंटीमीटर इन्सिजन घेतलाय, त्याच्यातून ती इझिली निघते. पण आता तुम्ही गर्भाशय म्हणालात, मग गर्भाशय काढण्याच्या 2 पद्धती आहेत. युजली आपण ते खालूनच वजायना थ्रूच काढतो बऱ्याच वेळेला गर्भाशय. पण एखादं ऑर्गन असेल, आता आम्ही किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा करतो लॅप्रोस्कोपिकली एज वेल रोबोटिकली सुद्धा. मग त्यावेळेला किडनी आपल्याला अख्खी जशी तशी काढायची असते, त्यावेळेला आपण एक छोटंसं इन्सिजन घेतो. किडनी पुरतं छोटं इन्सिजन आपण साधारण जांगेमध्ये वगैरे घेतो, जे दिसणार नाही तुम्हाला उघड्या भागात दिसणार नाही, असं आपण तिथे छोटं इन्सिजन घेऊन तिथून आपण काढतो. आणि इन्सिजन असं असतं की तुमच्या त्या फोल्ड्स मध्ये ते लपून जातं, म्हणजे कॉस्मेटिकली सुद्धा ते कुठे दिसणार नाही, नंतर पुढे ते स्कार पण तुम्हाला दिसणार नाही. असं काही वेळेला आम्हाला काही सर्जरीज आम्हाला हँड असिस्टेड लॅप्रोस्कोपिक सर्जरी पण करायला लागतात. म्हणजे आपण दुर्बिणीने घातले तरी कधी कधी काही ऑर्गन खूप मोठे असले तर आपल्याला मग ते हाताचा एक वेगळा पोर्ट असतो, तो घालून म्हणजे आतली गॅस लीक होऊ नये म्हणून ते पोर्ट आतमध्ये घालून आपण तशाही करता येतात. पण ते आता युजली करत नाही. पूर्वीच्या मधल्या एका काळात ते त्याचा वापर होत होता. आता आपल्याकडे अजून त्याच्यात प्रगत सांगता येईल की समजा एखादा मोठा ऑर्गन असेल आणि ते कॅन्सरचं नसेल आणि त्याचं आपल्याला म्हणजे आपल्याला ते त्याचं कुठे हिस्टोपॅथला पाठवायचे नसतील तर आपण बऱ्याच वेळेला ते ऑर्गन मॉसिलेट करतो. म्हणजे स्प्लीन सारखं जर एखादं ऑर्गन असेल प्लीहा, तर आपण ते मॉसिलेटर मध्ये त्याचा छोटे छोटे बारीक चुरा केल्यासारखा करतो, तो एका प्लास्टिकच्या बॅगेत भरतो आणि मग ते बाहेर काढतो. हेही पद्धत आहे, पण आता युजली आपण ते फॉलो करत नाही. आपण युजली एक छोटं इन्सिजन घेऊन त्या साईज प्रमाणे आपण ते ऑर्गन बाहेर डिलिव्हर करतो. तुमच्या प्रश्नावर मला अजून एक गोष्ट आठवली की आपल्या लॅप्रोस्कोपीचा पण मध्ये मागचा एक प्रश्न होता की याच्यात काय अजून तंत्रज्ञान ऍडव्हान्स झालंय. ते त्याच्यात 2 गोष्टी अजून सांगायच्या राहिल्या की आपण सिंगल इन्सिजन पण करू शकतो. जिथे मी म्हणलं 4 वेगवेगळ्या जागी आपण करतो, तिथे आपण एक इन्सिजन घेऊन एकाच पोर्ट मध्ये 4 इन्स्ट्रुमेंट्स एकाच छिद्रात, मग तो छिद्र एक साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा असतो. त्याच्यातून आपण सगळे ते कॅमेरा आणि प्लस ते बाकीचे इन्स्ट्रुमेंट घालून सुद्धा आपण सर्जरी करू शकतो. म्हणजे फक्त एकच स्कार 2 ते 3 टाक्याचीच फक्त सर्जरी होऊ शकते. ह्याला आपण सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. त्याच्या पुढे जाऊन काही जागी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण नोट्स नावाची सर्जरी करतो, म्हणजे नॅचरल ऑरिफिस ट्रान्स एंडोस्कोपिक सर्जरी. म्हणजे तोंडाच्या वाटे किंवा वजायनाच्या वाटे तिथून आपण इन्स्ट्रुमेंट्स घालून तिथून आपण गॉल ब्लॅडर अपेंडिक्स सारखे सुद्धा अवयव काढू शकतो, ज्याच्यात आपल्याला कुठेही वरून कुठलाही स्कार दिसणार नाही आणि छिद्रही नाही. त्यामुळे ते इतकं ऍडव्हान्स आपला त्या लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक सर्जरी झालेलं आहे. पण सामान्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो कुठली शस्त्रक्रिया करायची तर खर्च काय. तर लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा खर्च त्या प्रत्येक अवयवानुसार बदलतो का आणि साधारण किती असतो? खर्च म्हणाल तर मग ते कुठला सर्जरी तुम्ही करणार आहात, त्या सर्जरी किती कॉम्प्लिकेटेड आहे, त्याला इतर दुसरे कुठले इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत का, आणि तुम्ही कुठे करताय.
शहरी भागात करताय का रुरल एरियामध्ये करताय, सेटअप कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती तो खर्च डिपेंड असतो. पूर्वी तो खर्च जास्त यायचा, पण आता जसं मी म्हटलं की आपल्या भारतातच आता बऱ्यापैकी सगळे स्कोप्स आणि इन्स्ट्रुमेंट्स तयार होत असल्यामुळे तो त्याचा खर्च खूप कमी झाला आहे. आणि शासकीय महाविद्यालयासारख्या म्हणजे आमच्या ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया आपण पूर्णतः मोफत देतो. वा वा. आणि समजा जर एखादी शस्त्रक्रिया बसली नाही तर आपण ती महात्मा ज्योती फुले योजनेतून त्याला ती मोफत करून घेतो. अरे वा. हा मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी पण ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण शस्त्रक्रियेचा खर्च हा आपल्या मनातला कळीचा मुद्दा असतो आणि त्यावर मॅडमनी एक महत्त्वाचं उत्तर दिलेलं आहे. मॅडम, आत्तापर्यंत आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीजबद्दल बोललो, पण रोबोटिक असिस्टेड हा एक नवीन प्रकार तंत्रज्ञानाचा आता आपल्या भारतामध्ये आलेला आहे आणि सगळ्या शहरांमध्ये आता उपलब्ध आहे. आणि तुम्ही गेल्याच आठवड्यामध्ये शासकीय रुग्णालयामधली पहिली रोबोटिक असिस्टेड सर्जरी केली. तर रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणजे नेमकं काय आणि रोबोटिकचा अर्थ काय मुळात? रोबोट म्हणून तुम्हाला एक जनरल अर्थ सांगते. रोबोट हा शब्द चेक शब्द आहे, ज्याचं नाव रोबोटो ह्याच्यावरून आलेलं आहे. आणि रोबोटो म्हणजे श्रम, लेबर कमी करायचं, श्रम कमी करण्यासाठी विकसित केलेलं एक यंत्र, मानव किंवा यंत्र, असं ते त्याच्या मागचं ते अर्थ आहे. पूर्वी रोबोट आपण बऱ्याच दुसऱ्या वैद्यकीय सोडून इतर गोष्टींसाठी वापरत होतो. मे बी काही मेकॅनिकल वर्कशॉप्समध्ये रोबोट वापरले जायचे किंवा आपल्या कारचे वर्कशॉप्स असतील किंवा कुठे तिथे. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे रोबोट 1970-80 पासून आलेलं आहे. आणि त्याच्यात कसं आहे की आपण रोबोट स्वतः सर्जरी करत नाही, रोबोट असिस्टेड आपण सर्जरी म्हणतो. म्हणजे सर्जन जे काय निर्देश देतो, इन्स्ट्रक्शन्स देतो, त्याप्रमाणे ती सर्जरी रोबोटच्या आर्म्सने आपण वापरून ती करतो. बर, म्हणजे मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नाही. बुद्धिमत्तेला तंत्रज्ञानाची जोड आहे. मानवी बुद्धिमत्ता आणि स्किल कौशल्य ते दोघंही गरजेचे आहेत. कारण रोबोटला आपण काय फीड करणार सांगणार आहोत हे त्या सर्जनवरती आहे. अगदी अगदी. मगाशी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणत होतो, त्याबद्दल माहिती घेतली आणि आता तुम्ही रोबोटिक असिस्टेड बद्दल सांगताय. या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणजेच आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी जी आम्ही हाताने करत होतो, म्हणजे आपण पोर्ट्स घातल्यानंतर आपण इन्स्ट्रुमेंट्स हाताने वापरून आपण सर्जरी करत होतो. साधारण सर्जनला 2च हात असतात, त्यामुळे 2च इन्स्ट्रुमेंट आपण एका वेळेला वापरू शकतो. त्यामुळे त्याला असिस्टंट लागतो सर्जरी करताना. साधारण 2 किंवा 3 असिस्टंट लागतात, एक कॅमेरा पकडायला, एक दुसरा इन्स्ट्रुमेंट पकडायला, असे 2-3 लागतात. तर हा जे असिस्टंट आहे ते आपल्याला रोबोटिक सर्जरी करताना लागत नाहीत, कारण कॅमेरा रोबोटचा आर्मनी ते पकडलं जात आहे आणि मग ते असिस्टंट जे दुसरं इन्स्ट्रुमेंट धरत होतं ते आता रोबोटचा एक दुसरा आर्म ते आता स्थिर करणार आहे. प्लस मी एका वेळेला 4 इन्स्ट्रुमेंट्स वापरू शकते. 2 हात असताना सुद्धा रोबोटिक सर्जरी करताना माझ्याकडे ते एक पर्याय राहतो की मी एका वेळेला 4 इन्स्ट्रुमेंट वापरू शकते. आणि सेकंडली माझा जो रिस्ट आहे म्हणजे मनगट आहे त्याची हालण्याची एक लिमिटेशन आहे, ते पूर्ण 90 अंशातच हलतो. पण जेव्हा आपण रोबोटिक सर्जरी करतो ते पूर्ण 360 डिग्री हलतो तो. मग त्यामुळे आपला जो पुढचं इन्स्ट्रुमेंटचं टिप आहे ते पूर्ण 360 डिग्री हललं जातं आणि आपल्याला अजून सुसह्य होतं. काही गोष्टी ऑर्गन्सच्या कुठल्या तरी अवयवाच्या मागे जाऊन ती सर्जरी करायची असेल, डेप्थमध्ये करायची असेल तर ते अजून सुसह्य होतं. प्लस आपल्या हाताला जे ट्रेमर्स येतात, थरकाप येतात, ते आपल्याला सर्जरी तिथे दिसतात, पण रोबोटिक करताना ते ट्रेमर्स नील होतात. म्हणजे आपण समज चुकून जर आपल्या हाताला ट्रेमर्स आले तर ते तिथे करताना इन्स्ट्रुमेंटच्या टिपला ते ट्रेमर्स ट्रान्सफर होत नाहीत. आणि त्याच्यामुळे रोबोटिक सर्जरीमध्ये अचूकता जे म्हणतो आपण करताना ते जास्त आहे अचूक कम्पेअर्ड टू लॅप्रोस्कोपिक सर्जरी. आपण हे सगळं तंत्रज्ञान जसं लॅप्रोस्कोपीचं तंत्रज्ञान विकसित झालं तसं हे तंत्रज्ञान जगात कधीपासून वापरायला सुरुवात झाली आणि भारतामध्ये कधीपासून सुरुवात झाली? आणि ससूनमध्ये तर आता तुम्ही पहिली शस्त्रक्रिया ती केली. भारतात म्हणाल तर पहिल्यांदा 2010 मध्ये पहिली रोबोटिक सर्जरी झाली, ज्याच्यात आपण यूरोलॉजिकल सर्जरी केली, ज्याच्यात प्रोस्टेट काढण्यात आलं होतं. तर सुरुवातीला रोबोटिक सर्जरी भारतामध्ये यूरोलॉजिकल आणि प्रोस्टेट सर्जरीसाठीच वापरला जात होता. नंतर कारण हे जे रोबोट डेव्हलप झालं ते बाहेरच्या देशातलं होतं. आपल्याकडे हे तसं रोबोट आपल्याकडे भारतामध्ये इंडिजिनस नव्हतं. मग त्यावेळेला तिकडून आणणं ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण नव्हतं, ते खूप खर्चिक होतं. त्यामुळे तिथून आणणं आणि मग ते इथे येऊन करणं हे थोडं, त्यामुळे कॉस्ट वाईज पण ते खूप जायचं.
सर्जरीजचा कॉस्ट जर मी लॅप्रोस्कोपी गॉलब्लॅडर केलं रोबोटिक केलं तर त्याच्यामध्ये 10 पटीचा अंतर आहे. मग ते तो कॉस्ट बिअर करण्यासाठी लोकांची क्षमता नव्हती आणि त्यामुळे मग रोबोटिक सर्जरी जसं झेप घ्यायला हवी तशी सुरुवातीला थोडी कमी झाली. पण जसं जसं रोबोटची कॉस्ट कमी होत गेली, इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट थोडी कमी होत गेली, तसं रोबोटिक सर्जरी वाढत गेलं. तर 2010 पासून आतापर्यंत मला वाटतं बऱ्यापैकी खूप सेंटर्समध्ये भारताच्या आता रोबोट आहेत. प्रेक्षक हो, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आपण पाहिली आणि आता आपण रोबोटिक असिस्टेड सर्जरी याबद्दल चर्चा करतोय. आपल्या मनातही अनेक प्रश्न आहेत, त्याच्यासाठीही आपण उत्तरं घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय की रोबोटिक असिस्टेड सर्जरीज म्हणजे शस्त्रक्रिया या नेमक्या कशासाठी केल्या जातात, त्याचे फायदे काय आहेत. डॉक्टर आम्हाला सांगा की जसं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या केल्या जातात तशाच रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रिया सुद्धा सगळ्या अवयवांच्या बाबतीत असतात का कुठल्या विशिष्ट याला त्याला जास्ती फायदा असतो. जसं मी मगाशी म्हटलं की लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आपण सगळ्या अवयवांचे करू शकतो, पोटातले, हार्ट, थोरॅक्स मधले म्हणजे फुफ्फुसाजवळचे, तसंच आपण रोबोटनी पण जवळजवळ सगळ्या सर्जरी आपण रोबोटनी करू शकतो. अरे वा, बर. फक्त मी म्हटलं असं की असिस्टंट कमी लागतो, प्रिसिजन जास्त चांगलं असतं रोबोटमध्ये, ब्लिडिंग कमी होतं, डेप्थमध्ये ज्या सर्जरीज आहेत ज्या आपल्याला हात पोचत नाही किंवा लॅप्रोस्कोपीमध्ये पण कधी कधी थोडे लिमिटेशन्स येतात. मी म्हटलं की लॅप्रोस्कोपीमध्ये आपला रिस्ट पूर्ण हलत नाही, मग तसं ते 360 डिग्री रोबोटमध्ये हल्ल्यामुळे काही काही जागी रोबोटचा फायदा जास्त आहे. एक्झाम्पल प्रोस्टॅटिक सर्जरीजमध्ये चांगला आहे त्याचा फायदा. इव्हन हार्ट सर्जरी सुद्धा आपण रोबोटिकनी करू शकतो. आणि इंटेस्टिनल आणि GI सर्जरीज आपण सगळे सरसकट व्यवस्थित रोबोटिकनी करू शकतो. वा वा वा. पण मला आता सांगा की रोबोटिक शस्त्रक्रिया नेमक्या कशा केल्या जातात, त्याच्यात प्लॅन ऑफ ऍक्शन काय असतो. रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रिया जी आपण करतो ती लॅप्रोस्कोपी सारखीच असते. म्हणजे आपण लॅप्रोस्कोपी सारखे छोटे छोटे पोर्ट्स तिथे घेतो आणि ते पोर्ट्स जे आपण घेतले ते इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्याचे वेगळे इन्स्ट्रुमेंट असतात जे रोबोटिक आर्मला आपण फिक्स करतो. मग तो रोबोट त्या आर्मला फिक्स करून ठेवा, त्याला आम्ही डॉकिंग म्हणतो. एकदा ते सगळे आर्म्स डॉक झाले की मग सर्जन टेबल पासून लांब कुठेतरी बसतो. सर्जन तिथे नसतो, सर्जन टेबलाच्या लांब बसतो आणि लांब त्याच्या हातामध्ये कंट्रोल असतात, 2 बटन्स असतात आणि जसं आपण व्हिडिओ गेम खेळण्याचे 2 बटन्स असतात तसे ते बटन्सनी आपण ते इन्स्ट्रुमेंट्स हँडल करून तिथे बसून त्या कन्सोलवरती बसून आपण ती सर्जरी करतो. रोबोटिक सर्जरीचा अजून एक फायदा सर्जनसाठी तुम्हाला मी सांगते की लॅप्रोस्कोपीमध्ये आम्हाला उभं राहून सर्जरी करावी लागते, इथे आम्ही निवांत बसून स्ट्रेस फ्री सर्जरी करू शकतो. 3D इमॅजिनेशन, 3D व्हिज्युअलायझेशन असल्यामुळे आम्हाला ते ऑर्गन अजून छान 3D दिसतं, झूम करता येतं. मी जसं म्हटलं मगाशी की आपल्याला पोटात बसून सर्जरी केल्याचा अनुभव येतो, मग त्यामुळे ते अजून स्ट्रेस फ्री सर्जरी झाल्यामुळे ती अजून चांगली होते. अगदी खरंय, बसून केलेली शस्त्रक्रिया टेन्शन विरहित शस्त्रक्रिया असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही म्हणलात तसं की रिमोटद्वारे सगळं चाललंय. वा वा. तर हे फायदे तुम्ही रोबोटिक सर्जरीचे जे सांगितलेत, तर त्याच्यानंतर आता दुर्बिणीद्वारे आणि रोबोटिकद्वारे ह्या दोन्ही शस्त्रक्रियांचे फायदे तोटे काही असतात का हो? तोटे म्हणायला गेला जसं मी मगाशी म्हटलं की लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी काही पेशंट अनफिट असू शकतात. अॅनेस्थेशियासाठी जे अनफिट आहेत ते आपल्याला करता येत नाही. काही वेळेला खूप मोठ्या गाठ असेल, खूपच मोठी 20-25 सेंटीमीटरची किंवा खूप अडिजन्स असतील, आतमध्ये इंटेस्टाइन एकमेकांना खूप चिकटलेलं असेल, जिथे गॅस इन्फ्लेट होऊ शकत नाही व्यवस्थित, तिथे मग आपल्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी करता येत नाही. ते कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. आणि शेवटी हे सगळं मशिनरी आहे, रोबोट हे सगळं मेकॅनिकल आहे, मशीन मेड आहे, तर ते कधीतरी ब्रेकडाऊन होऊ शकतं. त्यामुळे ते करताना एखाद्याच ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला तिथे थांबावं लागतं. पण तसे बाकी बघायला गेले तर अगदी कमी आहे प्रमाण आहे. नाही, जवळजवळ निग्लिजिबल आहे, 1 to 2%, जास्त नाही. तुम्ही तर म्हणलात की लॅप्रोस्कोपिक सर्जरी पेक्षा रोबोटिकचा खर्च हा बऱ्यापैकी जास्ती असतो, काही पटीने जास्ती असतो. तर परत एकदा सामान्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की रोबोटिक सर्जरी आहे तर छान, पण एवढा खर्च आम्हाला परवडेल का. आणि त्यालाच एक छोटासा उपप्रश्न असा येतो की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये याचा खर्च, आता तुम्ही तर वैद्यकीय रुग्ण म्हणजे शासकीय याच्यात तर सगळं फ्री ऑफ कॉस्ट करता,
पण शासकीय शिवाय जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत तिथे काय साधारण खर्चाचा अंदाज असतो? मी जसं मगाशी लॅप्रोस्कोपीला म्हणाला तेच मी तुम्हाला इथे सांगते की तुम्ही कुठला सर्जरी करणार आहात, कुठल्या ऑर्गनची सर्जरी करणार, ते किती किचकट आहे ह्याच्यावर सगळं तुमचा खर्च डिपेंड असतो. मग नुसतंच सर्जरी पकडली तर त्यामुळे मग रोबोटिकची सर्जरीचा खर्च हा लॅप्रोस्कोपीपेक्षा साधारण 5 ते 10 पटीने जास्त असतो, कारण त्याचे इन्स्ट्रुमेंट्स महाग असतात आणि ते इन्स्ट्रुमेंट डिस्पोजेबल असतात. त्यामुळे ते आपल्याला रिसायकल युजली करता येत नसल्यामुळे त्यामुळे ते त्याचा खर्च जास्त होतो. आणि साधारण एक उदाहरण द्यायचं म्हणलं की आता मी मागच्या आठवड्याची लॅप्रोस्कोपी कोलेसिस्टेक्टॉमी फ्री ऑफ कॉस्ट केली, म्हणजे पित्ताशय काढण्याची जी शस्त्रक्रिया केली तीच प्रायव्हेटमध्ये ती 3 ते 5 लाखात वगैरे होते. बापरे. पण मग हा एक प्रश्न येतो की आता पुण्यासारख्या ससूनच्या ठिकाणी आपल्याला हे उपलब्ध आहे, पण महाराष्ट्र हा इतका मोठा राज्य आहे, तर महाराष्ट्रामध्ये अशी कोणती केंद्र आहेत की ज्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही आजमितीला आजच्या घडीला उपलब्ध आहे? मुंबई, पुणे आणि नागपूरच्या ठिकाणी आता रोबोटिक सर्जरीज बऱ्यापैकी सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये आलेले आहे. पुण्यामध्ये पण एक 5-6 हॉस्पिटल्स आहेत, मुंबईत पण आहेत, नागपूरमध्ये पण. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणाल तर पुण्याचं ससून हॉस्पिटल, मुंबईचं जे हॉस्पिटल आणि नागपूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ह्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये आता आपल्याकडे रोबोट आहे. मॅडम, आपण जेव्हा बघत असतो की तंत्रज्ञानाची वाढ ही सातत्याने होत असते, विकसित होत असतं, जसं तुम्ही मगाशी म्हणलात की दुर्बिणीद्वारे आधी तुम्ही जे करत होतात त्याच्या मानाने आता खूप याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट झाली, तसंच रोबोटिक असिस्टेडमध्ये कशी तुम्हाला दिसते ही प्रगती झालेली तंत्रज्ञानाची? जेव्हा चालू झालं त्यावेळेला युजली ज्या सर्जरी व्हायच्या तेव्हा आपण OT कॉम्प्लेक्समध्येच एका जागी रोबोट पेशंट असायचा आणि त्याच्या कोपऱ्यात कुठेतरी सर्जन बसून त्या कन्सोलवरती बसून ऑपरेट करायचा, सर्जरी करायचा. आत्ताच्या वेळी रोबोटिक सर्जरीमध्ये एवढा ॲडव्हान्समेंट आहे की टेलिमॅनिप्युलेटर किंवा कम्प्युटर कंट्रोल्ड आपण साधारण कितीतरी किलोमीटर लांब बसून पण सर्जरी करू शकतो. बापरे. म्हणजे पेशंट तुमचा पेशंट आज पुण्यात असेल तर तुम्ही साधारण अमेरिकेतून सुद्धा सर्जरी करू शकता, इतकं ते तंत्रज्ञान विकसित झालं आहे. बापरे. म्हणजे हे आपल्याला विश्वास सुद्धा यावर बसणार नाही. बर, हे सगळं रोबोटिक असिस्टेडमुळे शक्य झालं. करेक्ट. काय कमाल आहे तंत्रज्ञानाची की तुम्ही इथे आहात आणि तुमचा डॉक्टर जगाच्या दुसऱ्या टोकाला आहे. म्हणजे आपल्याला ह्याचा एक बेनिफिट आहे की जे त्यातले तज्ज्ञ आहेत, जे एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला ती सर्जरी इथे बसून सुद्धा करून घेता येऊ शकते. आणि तिकडे सर्जन कन्सोलवर बसतो, तिकडे बसून सर्जन सर्जरी करतो, इकडे पेशंटला आपण इन्स्ट्रुमेंट डॉक करून ठेवतो आणि हे सगळं कम्प्युटर कंट्रोल्ड आणि AI मार्फत हे सगळ्या गोष्टी होतात. क्या बात आहे. म्हणजे भौगोलिक अंतराची मर्यादाच आता राहिलेली नाही. करेक्ट. आणि वेळ वाचणं, येण्या जाण्याचे त्यांचे श्रम वाचणं हे केवढं महत्त्वाचं काम आहे. बरं, पण मग जेव्हा तुम्ही हे सगळं करत असता त्यावेळेला साहजिकच आम्हाला असा मनात प्रश्न येतो की प्रेक्षकांपैकी जर कुणाला ससूनमध्ये यायचं असेल किंवा कुठल्या मुंबई नागपूरच्या दवाखान्यात, तर काय अशा योजना आहेत या सरकारतर्फे, अशा काही अनुदानांच्या, काही सवलतीच्या योजना असतात का? कुठल्याही शासकीय महाविद्यालयामध्ये कुठलीही शस्त्रक्रिया ही फ्री ऑफ कॉस्टच असते किंवा नॉमिनल चार्जेस आपण सरकारने जे काही ठरवून दिलेले आहेत तेवढे चार्जेस असतात. पण त्यात जर तुम्ही महात्मा ज्योती फुले योजनेमध्ये जर तुम्ही बसत असाल, तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड त्याच्या योजने उपयुक्त असतील तर मग तुमची ती शस्त्रक्रिया आणि त्याला नंतरच्या बाकीचा जो काही खर्च आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह आपण म्हणतो, मेडिसिन्स असतील किंवा काही लागणारे त्याचे काही इन्स्ट्रुमेंट्स लागत असतील आपल्याला, किंवा जसं कधी कधी आम्हाला हर्नियामध्ये मेश लागतं किंवा एखादा इम्प्लांट लागतं बोन्स ऑर्थोपेडिक सर्जरीज मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट त्या योजनेतून मिळू शकतात. वा वा वा. पण जे डॉक्टर्स हे सगळं करत असतात तर एक प्रश्न येतो मनात की आता तुम्ही अनुभवातनं शिकत गेलात का तुमच्यासाठी यासाठी सुद्धा काही प्रशिक्षण केली जातात, वर्ग घेतले जातात? आम्ही लॅप्रोस्कोपी शिकतानाही ट्रेनिंग घेतलं होतं आणि आता आम्ही जेव्हा रोबोटिक सर्जरी आता मागच्या आठवड्यात केली त्यासाठी आमचे मागचे 2 महिन्यापासून आमचं ट्रेनिंग चालू होतं. आम्ही सुरुवातीला ट्रेनिंग सिम्युलेटर्सवर केलं. म्हणजे सिम्युलेटर्स म्हणजे एक साधारण एक डमी असतो, डमी अबडॉमेन सारखं असतं, डमी पोट असल्यासारखं असतं, ज्याच्यावरती आम्ही त्याची प्रॅक्टिस करतो. मग ती प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आम्हाला लाईव्ह पेशंट्सवरती त्यांनी असिस्ट करायला आमचं ट्रेनिंग झालं. तर हे सगळं रिगरस ट्रेनिंग फक्त डॉक्टरांचं नाही, त्याच्याबरोबर सिस्टर्स जे आमच्यावर OTमध्ये काम करतात किंवा टेक्निशियन्स जे असतात, जे सगळं हँडल करतात हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स, ह्या सगळ्यांचं आमचं विगरस ट्रेनिंग झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिअल सर्जरीज करायला चालू करतो. म्हणजे प्रशिक्षण आधी पूर्ण तुम्ही घेऊन, शास्त्रोक्त प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो, मगच तुम्ही त्या करायला घेतात.
अगदी महत्त्वाची माहिती आहे. पण हे सगळं करत असताना एक सर्जन म्हणून, जनरल सर्जन म्हणून तुम्ही काम करता आणि तंत्रज्ञानाचाही वापर करत जाता. पण कधी असा अनुभव येतो का की पेशंटची मनोभूमिका तयार नसते किंवा काही वेळेला तो तयारच नसतो शस्त्रक्रियेसाठी, तर तुम्ही इतके वर्ष काम करतायत, असं काही अनुभव आमच्यापर्यंत पोचवू शकाल का? असे खूप अनुभव आहेत जिथे पेशंट तयार होत नाहीत, सर्जरी करायलाच तयार होत नाही. मग त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपिक सर्जरी विषयी असणारी भीती की लाईटीवरचं ऑपरेशन नाही वगैरे, म्हणजे ते खेडेगावातल्या लोकांमध्ये खूप वेगळ्या हे असतात, समज असतात. पण मग असे काही चांगले अनुभव पण आले की जिथे लोक स्वतःहून, आता लोक स्वतःहून येतात. मागच्या 7-8 वर्षातला अनुभव असा आहे की लोक स्वतःहून विचारायला येतात की तुमच्या लॅप्रोस्कोपी दुर्बिणीतून होतं का, आणि मग ते स्वतःहून प्रमोटली येतात. मला एक आता अनुभव आठवतो की एक पेशंट माझ्याकडे हर्नियाचा आला होता. त्याचा आम्ही लॅप्रोस्कोपी करायचं ठरवलं तर पहिला सर्जरी करायलाच तयार नव्हता. मग त्याला दुर्बिणीवर करायचं, मग ठरवलं की तुला किती टाके पडणार, हा नॉर्मल प्रश्न असतो की किती टाक्याचं ऑपरेशन होणार. म्हणजे बाबा तुला 2 टाक्याचंच ऑपरेशन करणार. आणि तो आम्ही त्याच्यावर खरे उतरलं की आम्ही फक्त 2 पोर्ट घातले आणि 2 पोर्टमध्ये आम्ही हर्निया केला. तो इतका खुश झाला की अख्ख्या वॉर्डमध्ये पुढचे 3 दिवस तो फिरत होता की माझं फक्त 2 टाक्याचं ऑपरेशन झालं, माझा हर्निया गेलाय. वा. आणि मला असं वाटतं की पेशंटचा जो आनंद आहे, त्यांचं जे समाधान आहे, ती डॉक्टरांसाठी खरी पावती असणार आहे. करेक्ट आहे. बघा प्रेक्षक हो, दुर्बिणीद्वारे असो किंवा रोबोटिक असिस्टेड सर्जरीज असो, याचा फायदा हा पेशंट्सना खूप होत असतो, रुग्णांना खूप होत असतो. तर या संदर्भात आपण अजूनही माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर लता धने भोईर यांच्याशी, आणि ते आपल्या सांगतायत की रोबोटिक असिस्टेड सर्जरीजमध्ये काय फायदे असतात आणि ते का करावं. तुम्ही आता सगळे याचे फायदे आम्हाला समजावून सांगितलेत, पण तंत्रज्ञान हे कधीतरी फेल होऊ शकतं किंवा जसे आपले लाईट जातात त्यावेळेला आपल्याला इन्व्हर्टर लावायला लागतो किंवा काही वेळासाठी. अशी परिस्थिती जर शस्त्रक्रिया चालू असताना उद्भवली की तंत्रज्ञान फेल झालंय किंवा काही प्रॉब्लेम आला टेक्निकल, तर तुम्ही काय करता? असं ऍक्च्युली सिच्युएशन खूप कमी येतं, कारण बऱ्याच हॉस्पिटल्सला बॅकअप असतं, त्यामुळे तो इश्यू येत नाही. पण जसं मी मगाशी म्हटलं होतं की रोबोटिक सर्जरी करताना रोबोट शेवटी ते मशीन आहे, ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण ते खूप ॲडव्हान्स्ड आहे. पण त्यातूनही समजा झालंच ब्रेकडाऊन आणि ते करता करता थांबलं तर मग आम्ही त्यावेळेला मग पेशंटला जे डॉक केला, मगाशी म्हटलं की इन्स्ट्रुमेंट आपण जे लावलं ते रोबोटच्या आर्मला, ते आम्हाला अनडॉक करावं लागतं आणि मग आम्ही ती शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिकली करतो. म्हणजे मग सर्जन पेशंट जवळ जातो आणि मग स्वतःच्या हाताने इन्स्ट्रुमेंट्स घेऊन मग ती सर्जरी पूर्ण करतो. मग असाच प्रॉब्लेम जर लॅप्रोस्कोपिक मध्ये आला तर? लॅप्रोस्कोपी मध्ये येतो बऱ्याच वेळेला, कधी कधी जसं मी म्हटलं की आपल्या डेप्थ मध्ये जाता येत नाही किंवा खूप एखाद्या ऑर्गनच्या किंवा अवयवाच्या मागच्या बाजूला 360 डिग्री कधी कधी करता येत नाही, किंवा एखादा अवयव खूप मोठा असेल किंवा खूप चिकटलेला असेल आतमध्ये, खूप अडिजन्स आम्ही जे म्हणतो तसं जर असेल, प्लास्टर्ड असेल आतमध्ये, तर त्यावेळेला आम्ही मग सरळ ओपन सर्जरी करतो आणि मग ते पेशंटला जे काय बेस्ट देता येईल त्यावेळेला, हे आमचा उद्देश तेवढाच असतो की पेशंट त्यातून बाहेर पडावा या सगळ्या आजारातून. आम्ही ओपन सर्जरी करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या स्टँड बाय ठेवलेल्या असतात. प्लॅन 2 रेडी ठेवलेला असतो तुम्ही, प्लॅन बी. बर, पण आता तुम्ही जसं मगाशी म्हणलात की आपण आधी काही काळजी घ्यायची हे बघितलं, फार काही घ्यायला लागत नाही. पण जर रोबोटिक असिस्टेड सर्जरी झाली आणि त्याच्यानंतर आता ऑपरेशन नंतर पेशंटनी काय काळजी घ्यायची, काय पथ्य पाळायची, असं काही असतं का? साधारण आपण ओपन सर्जरीचे पथ्य असतात तेच पथ्य असतात, पण मी म्हणलं जसं की ह्यांचे इन्सिजन्स छोटे असल्यामुळे ह्यांना पेन कमी होतं, त्यामुळे रिकव्हरी फास्ट होते. एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली की लॅप्रोस्कोपिक रोबोटिक सर्जरीज ओबीस पेशंट जे स्थूल आहेत त्या लोकांसाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. कारण आपण जर तो ओपन सर्जरी केली चिरा देऊन, तर ते हिलिंग खूप स्लो होतं, कारण फॅट खूप जास्त असल्यामुळे, स्किनच्या खाली फॅट जास्त असल्यामुळे हिलिंग स्लो होतं आणि त्या वुंडमध्ये इन्फेक्शन होणं किंवा पाणी सिरोमा म्हणतो आम्ही, ह्या गोष्टीचे कॉम्प्लिकेशन्स खूप होतात जे रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये होत नाहीत, कारण आपण इन्सिजन छोटे असतात. बरोबर आहे. आणि स्थूल असलेल्या पेशंटसाठी ऍक्च्युली हे वरदान आहे लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक. पोस्ट ऑप कॉम्प्लिकेशन तुम्ही म्हणाल तर फार वेगळे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. झाली तर जिथे आपण
इन्सिजन घेतलंय तिथे थोडंसं इन्फेक्शन होऊ शकतं. काही काही लोकांना स्कारिंग स्मूथ न व्हायच्या ऐवजी किलॉइड तयार होतं. थोडं ते स्कार हायपरट्रॉफिड किंवा कडक किंवा जाड होतं, त्याला आम्ही किलॉइड म्हणतो. ते होण्याचे चान्सेस, पण ते प्रत्येकाच्या टेंडन्सीवर. मधुमेहाचा किंवा असा काही परिणाम होतो त्याच्यासाठी हिलिंगवर? मधुमेहाचा तसा हिलिंगवरती परिणाम होतोच, कारण जर तुमचं शुगर कंट्रोल नसेल तर हिलिंग डिले होतो. तर युजली आपण हे सगळ्या गोष्टी प्री ऑपरेटिव्हली मॅनेज केलेल्याच असतात. आपण बऱ्याच वेळेला सर्जरीला पेशंट घेतल्यानंतर आपण त्याने इन्शुलिनवर शिफ्ट करतो, म्हणजे कसं तर शुगर कंट्रोलमध्ये राहतं आणि मग हिलिंग फास्ट होतं. पण इन्सिजन छोटं असल्यामुळे रिकव्हरी फास्ट होते आणि पेशंट हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस न राहिल्यामुळे आणि फास्ट मोबिलाइज झाल्यामुळे ते इन्फेक्शन पण कमी होतं. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन म्हणालात तर जसं ओपन इन्सिजनमध्ये आपल्याला हर्निया होण्याचे चान्सेस आहेत, ते लॅप्रोस्कोपिक ह्याच्यामध्ये हर्निया चान्सेस जवळजवळ नील आहेत. ते झालं तर जो आपण मोठा इन्सिजन घेतलाय समजा 2 सेंटीमीटरचा, तर तिथे होण्याचे चान्सेस आहेत, पण बाकी इतर जागी कुठे हर्निया होण्याचे चान्सेस नाही आहेत. आता एक वैयक्तिक प्रश्न की हे सगळं तुम्ही आता गेल्याच आठवड्यामध्ये स्वतःची पहिली शस्त्रक्रिया केलीत. ही शस्त्रक्रिया करण्याआधी आणि करण्यानंतर तुमची मनोभूमिका काय होती? विभाग प्रमुख म्हणून जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा ते रोबोट आलं त्यावेळेला ते इन्स्टॉल करण्यापासून मग माझ्या सकट बाकीच्याही सर्जनचं ट्रेनिंग हे सगळं देण्यामध्ये थोडा स्ट्रेस होताच, की पहिली सर्जरी हे सक्सेसफुल होणं अपेक्षित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपण करतोय, अगदी ससून सारख्या ठिकाणी हे एक लँडमार्क आणि एक मोठा माइलस्टोन असणार आहे. कारण ससून एक शासकीय महाविद्यालय आणि सरकारी हॉस्पिटल म्हणल्यावर लोकांच्या मनात एक वेगळी भावना असते, ती कुठेतरी बदलायची. म्हणून ही रोबोटिक सर्जरी एक माइलस्टोन ठरणार होतं आणि ही सक्सेसफुल होण्यासाठी स्ट्रेस होताच. करताना स्ट्रेस जाणवला नाही, कारण आपण त्यावेळेला मी हे सगळं विसरले होते आणि फक्त सर्जरी हा एकच मोठं होता. आणि केल्यानंतर जे टीममध्ये जो सगळा जल्लोष आणि उत्साह होता तो वेगळा होता, म्हणजे मी सांगू शकत नाही. आणि पेशंट पण आम्ही लगेच 2 दिवसात डिस्चार्ज केली. पेशंटही खुश आहे. पेशंटला आम्ही आधी सांगितलं तर रोबोटनी करणार, ते तिच्या लक्षात आलं नाही की काय होतं ते, पण जेव्हा पेपरमध्ये आलं की ह्याची लोकांना कळलं की बातमी आली की रोबोटिक सर्जरी झाली आणि ती तिच्यावर झाली, त्यावेळी तिलाही खूप आनंद झाला. आणि तिला तसे पोस्ट ऑप काही कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रॉब्लेम्स नव्हते. वा वा वा. आणि हे समाधान हे मला असं वाटतं शब्दात वर्णन करण्यासारखं नसतं. खरंय खरंय. मॅडम, आपण इतक्या वेळ बोलतोय की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कशी केली जाते, रोबोटिक असिस्टेड कशी केली जाते, आमच्या मनात खूप शंका होत्या, त्याला तुम्ही उत्तरही दिलीत. पण एक जाता जाता आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो सगळ्या स्तरातला आहे, सामाजिक स्तरातला, सुशिक्षित अशिक्षित दोन्ही आहे. तर तुम्ही त्यांच्यासाठी एज डॉक्टर म्हणून किंवा सर्जन म्हणून काय संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणाल तर मी एवढंच सांगू शकेल की सर्जरी कुठली करायची, कशी करायची आणि त्या सर्जरीसाठी पेशंट फिट आहे नाही आहे, सर्जनचा त्यातला अनुभव किती आहे, ह्यावरती मग ती सर्जरी कशा प्रकारे करायची हे सर्जननी ठरवणं अपेक्षित आहे. सर्जन आणि पेशंट ह्या दोघांनी मिळून बसून ह्याच्यावरती चर्चा करणं अपेक्षित आहे की बाबा तुला हा आजार आहे तर तुला ह्या आजारावरती हे पर्याय आहेत ऑपरेशनचे आणि ह्यातलं तुझ्यासाठी हे बेस्ट आहे, हे असं ठरवून मग ते करणं अपेक्षित आहे. तर मला म्हणायचं की आपण आत्ताच्या घडीला आपण लॅप्रोस्कोपिकली जवळजवळ सगळ्या सर्जरीज करू शकतो, तसंच आपण रोबोटिक सर्जरी पण सगळ्या सर्जरी करू शकतो. पण हे जे स्वातंत्र्य आहे की कुठल्या पद्धतीने सर्जरी करायचं हे त्या सर्जन आणि पेशंटनी एकमेकांशी सुसंवाद साधून ते ठरवावं. प्रेक्षक हो, आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनामध्ये शस्त्रक्रिया हा शब्द ऐकला कीच एक भीतीचा गोळा उभा राहतो. पण आज आपण संपूर्ण जी चर्चा केली, नेमकी ओपन सर्जरीज म्हणजे काय, दुर्बिणीद्वारे म्हणजे काय आणि रोबोटिक असिस्टंट सर्जरीज म्हणजे काय, या सर्वांची अत्यंत शास्त्रीय, साधी सोपी, आपल्याला कळेल अशा शब्दात आपण माहिती घेतली. आणि त्यावरनं मला असं वाटतं एक गोष्ट लक्षात आली आहे की हे जे वाढतं तंत्रज्ञान आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, त्याच्या आधारे आता आणि अर्थातच डॉक्टरचं वैद्यकीय ज्ञान आणि त्याचं कौशल्य, सर्जनचं कौशल्य हे जर हातात हात घालून आले तर मला असं वाटतं या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांती घडतीये असं म्हणायला हरकत नाही. वैद्यकीय क्षेत्राचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचं सामर्थ्य या नवीन तंत्रज्ञानामध्ये आहे. आणि असं मला वाटतं की हेच आत्ता प्रगतीच्या दिशेने हे नवनवे मार्ग हे खुले होत आहेत. आपणही आपल्याला जर काही आजार असेल तर नक्कीच सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन आपण जर त्या सर्जनशी भेटलो आणि त्यांच्याकडनं योग्य ती माहिती घेऊन आपण ती केली तर आपल्या शस्त्रक्रियेचा खर्च हा सुद्धा आटोक्यात राहू शकतो, आवाक्यात राहू शकतो. त्यामुळे
जरूर या नवीन तंत्रज्ञानाचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे. डॉक्टर, आमच्या मनामध्ये शस्त्रक्रियेबद्दलचे जे प्रश्न होते आणि त्याला जोड तंत्रज्ञानाची, त्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिलीत, आमच्या शंकांचं निरसन केलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.